विविध भारती पुणे ठळक बातम्या. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयावर दूरगामी उपाययोजना करण्याच्या हेतूनं पुण्यातील शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी उद्या शिक्षण संस्था चालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पुण्यातील अधिकाधिक शिक्षण संस्थांचे चालक, विश्वस्त आणि नियामक मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आयोजित महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या सुमारे 23 विभागांमध्ये 575 कार्य प्रशिक्षणाची संधी युवकांना देण्यात येणार आहे. यासोबतच या योजनेअंतर्गत युवकांना संधी देण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं औद्योगिक आस्थापनांना करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियानं आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या नोंदणीवर निर्बंध जारी केले आहेत. 2025 मध्ये केवळ 2,70,000 परदेशी विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांनी दिली आहे. या मर्यादेत उच्च शिक्षण अभ्यासक्रम आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा समावेश आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी त्यांची नावं असून पुरावे नष्ट करणं, सरकारी कागदपत्रांचा गैरवापर करणं असे त्यांच्यावर आरोप आहेत. जिल्हा क्रीडा परिषद आणि क्रीडा विभागाच्या वतीनं 17 वर्षांखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत आघाडीवर राहिलेल्या 5 खेळाडूंना विभागीय पातळीवर शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. शर्वी बाकलीवाल, वैदेही गांगुर्डे, अर्ना गुप्ता, अनन्या चव्हाण, सिद्धी तोतळे हे खेळाडू विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून